तथागत भगवान गौतम बुद्ध, पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंड नंबर 3 भाग 6 यामध्ये धम्माला सद्धम्म रूप यायला धम्माने माणसा माणसातील समतेची किंवा समतेच्या भावनेची वृद्धी केली पाहिजे असं आपण समजलं पाहिजे. म्हणजे धम्म हा सद्धम्म रूप कधी पावतो या संदर्भात जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले विवेचन आहे, हे विवेचन आपण या ठिकाणी समजून घेऊया. बाबासाहेब असं म्हणतात, जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात. शरीराच्या एकंदरीत प्रकृतीविषयी बाबासाहेब या ठिकाणी लिहितात. काही बळकट असतात, काही दुबळी असतात. काहींना बुद्धी अधिक असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात मध्ये असते. काही लोक सधन असतात, काही लोक दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवनाच्या संघर्षात प्रवेश करायचा असतो. कारण जीवन संघर्षात विषमता ही एक स्वाभाविक स्थिती असते. असे मानले तर दुबळ्यांची स्थिती फारच असह्य होते. विषमता हा जीवनाचा नियम करून चालेल काय, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खरं तर याकडे आपण पाहत असताना या संदर्भातील जे विवेचन आहे, हे विवेचन बाबासाहेबांनी सामाजिक परिस्थिती ज्या प्रकारची असते त्या प्रकारावरती त्यांनी याची मांडणी केलेली आहे. म्हणजे ते असं म्हणतात की सगळीच माणसं जन्माने कोणत्या ना कोणत्या मानसिक स्थितीमध्ये अथवा कोणत्या ना कोणत्या सामाजिक स्थितीमध्ये जन्माला येत असतात. त्यातली काही लोक जे असतात ती अतिशय बलवान असतात, काही लोक दुबळी असतात. काही जी लोक असतात हुशार असतात, काही लोक बिलकुल हुशार नसतात, किंवा काही लोकांमध्ये मध्यमता ही हुशारतीची असते. परंतु अशी सर्वच लोक जीवन संघर्षामध्ये प्रवेश करत असतात आणि या जीवन संघर्षामध्ये समाजाच्या भोवती असणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत, जे विविध आपण इन्स्टिट्यूशन जे आहे, त्या विविध इन्स्टिट्यूशनमध्ये माणसाची गती जी आहे ही हळूहळू संघर्षमय होते आणि विषमतेकडे ते झुकत असते. यामध्ये आपण जर प्राथमिक स्थितीमध्ये जर पाहिलं तर आपण कुटुंब, समाज, राजकीय व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, नोकर आणि त्या ठिकाणची व्यवस्था, किंवा व्यवसाय करत असताना व्यवसायाची व्यवस्था, किंवा या सगळ्या ज्या व्यवस्था आपल्या अवतीभोवती आहे, या सगळ्या व्यवस्थेचे एक प्रकारे आपण कोण असतो, तो एक प्रकारचे आपण विक्टिम असतो. आपण स्वयं विचार करत नाही, तर आपल्याला या सर्व ज्या काय आपल्या अवतीभोवती असणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या संस्था विचार करायला लावतात. त्या संस्था त्यांना ज्या पद्धतीने विचार करायचा आहे त्या विचाराच्या आधारे त्या आपल्यावरती एक प्रकारची त्या विचारांची निर्मिती किंवा प्रतिक्रियात्मक निर्मिती हे आपल्यामध्ये करत असतात. कारण की समाजामध्ये जीवन जगत असताना केवळ सामाजिकच आपण असतो अशातला भाग नाही. आपण व्यक्तिगत पण असतो आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या या सर्व गोष्टींचा परिपाक पण असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम ही आपली मनोअवस्था असते, आपली जीवन पद्धती असते, आणि त्याप्रमाणे आपण बनत असतो किंवा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपली जीवन पद्धती चाललेली असते. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की यांच्याशी आपण संघर्ष करण्याच्या मनावस्थेमध्ये असतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती नोकरी करतोय, नोकरी करताना देखील त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. नोकरी करत असताना देखील त्या ठिकाणची असणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती जो परिणाम असतो सामाजिकतेचा, किंवा एक प्रकारची न्यूनगंड अवस्था, किंवा एक प्रकारची सुप्रिटिव्ह अवस्था, अशा पद्धतीच्या अवस्था ह्या अवतीभोवती असतात. आणि त्याच्यातूनच माणूस एकमेकांना कोणतरी स्वतःला उच्च समजतो, कोणीतरी इतरांना नीच समजतो, आणि अशा पद्धतीची सायकोलॉजी असते. मग तिथे त्याचा संघर्ष असतो, त्याच्या बॉसशी असतो, त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या त्यांच्या लोकांशी असतो,
किंवा तो एका विशिष्ट जातीचा असेल किंवा खालच्या जातीचा असेल आणि कोणी वरच्या जातीचा असेल, तर तो एक वेगळा सामाजिक संघर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक ठिकाणी हा संघर्ष अटळ असतो. मग नोकरीची व्यवस्था असेल, शैक्षणिक संस्था असतील, तिथेही संघर्ष असतो. एखादा विद्यार्थी असेल त्यालाही संघर्ष करायला लागतो, एखादा शिक्षक असेल त्यालाही संघर्ष करायला लागतो. संघर्ष हा फक्त मोठ्या प्रकारच्या अन्याय आणि अत्याचाराच्या आधारे सिद्ध होतं असं नाही. संघर्ष होत असताना त्या संघर्षाची अनेक कारणे आहेत. कुटुंबामध्ये देखील आपण जीवन जगत असताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार आपल्याला पटतच असे नाही, किंवा आपण एखाद्यावरती विचार लादण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण आपल्या घरावरती विचार लादण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वच जी लोक असतो ती एकमेकांना या पद्धतीने अपेक्षेने आपण जीवन जगतो आणि तिथं पण एक संघर्ष असतो. मग तो संघर्ष पती-पत्नीतला असेल किंवा तो संघर्ष वडील आणि मुलामधला असेल किंवा आई आणि मुलगी यांच्यामधला असेल, परंतु संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी असतोच. म्हणून या संघर्षातून कशा पद्धतीने बाहेर पडायचं, सद्धम्म कसा प्राप्त करायचा याविषयीचं मार्गदर्शन बाबासाहेब करतात. या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की जीवन संघर्षात जे योग्यदम आहेत ते टिकतात. असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देऊ शकतात, परंतु असा प्रश्न उद्भवतो की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतं का? यालाही काही लोक होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धम्म जो आहे हा समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेची मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समता ही बुद्ध धम्मातील अत्यंत महत्वाचं तत्व आहे, कारण समतेशिवाय धम्माची अभिवृद्धी होऊ शकत नाही. ज्या लोकांच्या मनामध्ये समता नाही, जे लोक इतर लोकांना नीच लेखतात, जे लोक स्त्रियांना नीच लेखतात, जे लोक लहान मुलांना नीच लेखतात, अशा पद्धतीने जर लोक एकमेकांना नीच अशा पद्धतीने जर लेखायला लागले तर मात्र समता ही कधीच निर्माण होऊ शकत नाही. समता निर्माण करण्यासाठी एक पोषक वातावरण, एक वेगळ्या प्रकारची समज आणि संवेदनशीलता जर असेल तरच खऱ्या अर्थाने समता निर्माण होऊ शकते. कारण की समता हे तत्व बुद्ध धर्माने सगळ्यात उच्च अशा स्थितीतून या जगामध्ये एकमेव अशा पद्धतीने समतेचं तत्व हे प्रसारित केलेले. समता ही बुद्ध धर्माची अशी शिकवण आहे की ज्या शिकवणुकीमध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तो युनिक आहे. प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीमध्ये ही क्वालिटी आहे की तो देखील योग्य मार्गाच्या आधारे योग्य अवस्था गाठू शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला ही संधी मिळाली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते, किंवा तशा प्रकारचं वातावरण त्याला मिळालं का तो ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं फुल फुलतं योग्य पोषक वातावरणामुळे, तेव्हा प्रत्येक जीवनातील या पद्धतीने फुलं फुलवण्याची किंवा व्यक्ती आणि व्यक्तीचं जीवन फुलवण्याचं काम हे धम्म करत असतो. धम्म हे एक मोठा आधार आहे, मोठं एक बेसिक, ज्याला आपण म्हणतो की विचारपीठ आहे. अशा पद्धतीने धम्म हा प्रत्येक माणसाला या समतेची भावनेची अभिवृद्धी करण्याची शिकवण देतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये समता हे तत्व हे बुद्ध धम्मातलं त्या ठिकाणी नमूद केलेले. केवळ समताच नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. म्हणून भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माच्या या मूलभूत तत्वांनी बनलेले आहे. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये समतेची अभिवृद्धी जर आपल्याला करायची असेल तर आपली इतर लोकांशी जी वागणूक आहे ती वागणूक देखील तशाच प्रकारची पाहिजे. आज असं झालंय की समाजामध्ये सगळ्यांनाच राजकीय क्रांती करायची, राजकीय सत्ता आणायची, परिवर्तन करायचे किंवा सामाजिक समता किंवा सामाजिक क्रांती आपल्याला करायची आहे. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचे विचार आहेत, परंतु प्रत्येक व्यक्तीची मानसिक अवस्था वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी वेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी वेगळी असेल तर त्या सायकोलॉजीला एक समतत्व अशा विचारावरती आणणे खूप गरजेचं आहे. आणि ते आणण्याचं दुसरं एकमात्र कोणतं माध्यम नाही धम्माशिवाय. धम्म तुम्हाला त्या दृष्टिकोनातून विकसित करू शकतो, धम्म तुम्हाला त्या दृष्टिकोनातून गतिमान करू शकतो. म्हणून तर धम्मामध्ये आचरणाला, धम्मामध्ये वर्तनाच्या शास्त्राचा विकास करण्याला खूप जास्त महत्व दिले. एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला युरोप या देशामध्ये, डॅनियल कार्नेगी. त्याने एक पुस्तक लिहिलं, हाऊ टू विन्स पीपल फ्रॉम एनिमी अँड फ्रेंड्स. म्हणजे एनिमी आणि मित्र यांच्यापासून कशा पद्धतीने आपण स्वतः विजयी झालं पाहिजे किंवा त्यांच्यावरती आपला कसा इन्फ्लुएन्स पाडला पाहिजे
या विषयीचं त्यांनी वर्तनशास्त्रावरचं पुस्तक लिहिलं. समग्र मानसशास्त्र, समग्र एकंदरीत राजकीय किंवा सामाजिक मानसशास्त्र, जे फार मोठे मानसशास्त्रज्ञ तज्ञ ॲडलर यांनी सांगितलेले आहे की माणसाची ही जीवन पद्धती आहे, त्या जीवन पद्धतीमध्ये मनुष्य खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे आणि यातून त्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये एकांतात गेल्याशिवाय तो बाहेर पडू शकत नाही. आणि एकांतात जर गेला तर त्याला त्याची स्वतःची मानसिक गुलामगिरी त्या ठिकाणी पत्करावी लागते. परंतु बुद्ध धम्मामध्ये तो एकटा जरी असला किंवा तो समाजात जरी असला, तो कुटुंबात जरी असला, तो कुठेही जरी असला, तर त्याच्यामध्ये एकंदरीत त्याच्या मनाच्या वर्तनाचा आणि एकंदरीत समग्रतेचा विकास कशा पद्धतीने करता येतो याविषयीचं विज्ञान सांगितलेलं आहे. या विज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या विज्ञानाचा वापर केला पाहिजे. समता म्हणजे काय, ती काय बोलून येत नाही. समता ही प्रॅक्टिकली मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा अंतर्भाव असला पाहिजे. समतेने एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे. समता जिथे असेल तिथे बंधुता पण असणे गरजेचे आहे. समता जिथे असेल तिथे स्वातंत्र्य असणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की एका जातीच्या माणसांमध्ये समता आहे, बंधुता आहे, किंवा चोरांमध्ये समता आहे, बंधुता आहे, किंवा जी काही लुटणारी टोळी जी असते, ज्याला दरोडेखोरांची टोळी असं म्हटलं जातं, त्याच्यात समता आहे, बंधुता आहे, किंवा अशा अनेक जातींचे समूह आहे, त्यांच्यामध्ये समता बंधुता असते. परंतु अशा प्रकारची समता जर वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न गट तयार करून भिन्न भिन्न स्वरूपाने जीवन पद्धतीचे जगत असतील तर मात्र ती समता राहत नाही, तर ती मात्र एक प्रकारची विघात अशा पद्धतीची कृती बनली जाते. कारण समाजात अशा नाना प्रकारच्या विचारांचा जर समुदाय बनत असेल तर समाज घातक असतो, समाजाला घातक असतो आणि समाजाची शक्यता असतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये समता नसते. कारण एक टोळी दुसऱ्या टोळीशी युद्ध करायला तयार असते, एक टोळी दुसऱ्या टोळीला संपवण्याच्या मनस्थितीमध्ये असते. अशा प्रकारची प्रवृत्ती आज समाजामध्ये खूप जास्त वाढते. आज आपण पाहतो की प्रत्येक जात एकमेकांच्या विरोधात उभी आहे, प्रत्येक धर्म एकमेकांच्या विरोधात उभे आहे. आणि या सगळ्या धर्मातून, या सगळ्या जातीतून आपण जर काय शिकलं पाहिजे तर एकमेकांशी आपण बंधुतेने, कारण भारताच्या संविधानाचं जे प्रिन्सिपल आहे ते बंधुता आहे, त्या बंधुतेची वाढ आपण कशा पद्धतीने करायची याविषयीचं विज्ञान आपण विकसित केलं पाहिजे. समतेच्या तत्वाची वृद्धी कशी करायची याविषयीचं विज्ञान आपण समृद्ध केलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या एकंदरीत तत्वाची वृद्धी कशी करायची याविषयीचं विज्ञान विकसित केलं पाहिजे. खरं तर याची जागृती झाली पाहिजे. न्याय व्यवस्था, या न्याय व्यवस्थेमध्ये अतिशय पारदर्शक अशा पद्धतीची वृत्ती असली पाहिजे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कल्पना या स्वरूपात न वाटतं त्या प्रॅक्टिकली प्रत्येक माणसाने एकमेकांशी त्या पद्धतीने वागलं तर खऱ्या अर्थाने योग्य अशा पद्धतीने बुद्ध धम्माचं आचरणाच्या सोबत माणसाचं जीवन जे आहे हे आनंदी आणि सुखकर असं बनू शकेल. शेवटी आपण सगळं काही जे काही संघर्ष करत असतो, सगळं काही आपण बोलत जे असतं त्याच्या पाठीमागे कोणतं उद्दिष्ट असतं? त्याच्या पाठीमागे एकच उद्दिष्ट असतं की माणसाने सुखी व्हावं आणि माणसाने इतरांना देखील सुखी करावं. कुणी कुणाचं शोषण करू नये, कुणी कुणाला गुलाम करू नये, कुणी कुणाच्याही इमोशनचा गैरफायदा घेऊ नये, कुणी कुणाला त्यांच्या संधीपासून विचलित करू नये. कारण की या प्रकारच्या वर्तनामुळे माणसामध्ये स्वार्थ, लोभ आणि द्वेष भावना ही त्याच्यामध्ये भरलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडियामध्ये माणसाच्या अनुकरणाचं सायन्स काय असतं, विज्ञान काय असतं, त्याची सायकोलॉजी काय असतं याविषयीच मांडणी केलेली आहे की प्रत्येक जातीतील येणारी प्रत्येक नवीन पिढी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्या पूर्वजांचं अनुकरण करत असते आणि त्या अनुकरणाच्या आधारे कशा पद्धतीने ते इतर लोकांना त्रास देण्यामध्ये, त्यांच्या गुलामगिरी लागण्यामध्ये किंवा तशा प्रकारचं वर्तन करण्यामध्ये ते सत्ता कशी सक्रिय होत असते याविषयी अनुकरणाचा जो नियम आहे त्या अनुकरणाच्या नियमाचं त्यांनी खूप सुंदररित्या विश्लेषण केलेलं आहे. म्हणून कास्ट इन इंडिया जर आपण वाचला तर इथलं जे मेकॅनिझम आहे कास्ट बनवण्याचं किंवा यामध्ये कास्टिझममध्ये अधिक वाढ करण्याचं किंवा टिकवण्याचं, तर बाबासाहेबांनी त्याच्यावरतीच आघात केलेला आहे. आणि ते कास्टिझम जे आहे त्या कास्टिझमचं ॲनिलिशन जे आहे त्याचं निर्मूलन कशा पद्धतीने करता येईल यासाठी बाबासाहेबांनी दुसरा त्यांचं जे भाषण त्यांनी प्रसिद्ध केलं होतं, जे ॲनिलिशन ऑफ कास्ट या नावाने प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यावरच्या उपाययोजना सांगितल्यामध्ये
आणि ते सांगत असताना भगवान बुद्धांच्या तत्वांची देखील त्या ठिकाणी मांडणी केली की बुद्ध पहिले असे व्यक्ती होते की ज्यांनी सांगितलं की जाती ज्या असतात या जाती माणसांमध्ये नसून जाती वनस्पतीमध्ये असतात, जाती प्राण्यांमध्ये असतात. म्हणून ते सांगत असताना असं सांगतात की एखादं झाड आणि एखादं आंब्याचं झाड आणि एखादं जांभळाचं झाड याचा जर संयोग केला, याचा जर कलम केला, तर या जांभळाच्या आणि आंब्याच्या संयोगातून एक वेगळ्या प्रकारची वनस्पती तयार होऊ शकते. म्हणजे आंब्याची जात आणि जांभळाची जात यातून वेगळ्या प्रकारची वनस्पती तयार होते, वेगळ्या जातीचं झाड तयार होतं. त्याचप्रमाणे घोडा आणि गाढव यांच्या संयोगातून खेचर नावाचा प्राणी तयार होतो. म्हणजे जाती ज्या असतात त्या जाती प्राण्यांमध्ये आहे, परंतु माणसांमध्ये अशा पद्धतीच्या जाती नसतात. कारण की माणसामध्ये ब्राह्मण व्यक्ती आणि शूद्र व्यक्ती याच्या संयोगातून मनुष्यच निर्माण होतो, तिसऱ्या प्रकारचा प्राणी तयार होत नाही. त्याचप्रमाणे एक वैश्य आणि क्षत्रिय यांच्या संयोगातून त्याच प्रकारचा प्राणी तयार होतो, म्हणजेच मनुष्य प्राणी तयार होतो, तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती तयार होत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य जे आहेत हे सर्व समान आहेत, हे सर्व मनुष्य एकाच जातीचे आहेत, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. अशा पद्धतीची सायंटिफिक मांडणी ही भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये अनेक लोक ज्यावेळेस वादविवाद करायचे त्यांच्याशी वादविवाद करत असताना बुद्धांनी केलेली मांडणी हे आजतागायत कोणी खोलली नाही. बाबासाहेबांनी देखील बुद्ध आणि धम्मामध्ये ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. म्हणून जन्माने माणसे जी असतात ती विषम नसतात, इथल्या व्यवस्थेने ती विषमतावादी बनवलेली असतात. इथल्या व्यवस्थेमध्ये आल्यावरती त्याला अनेक जाती चिकटल्या जातात आणि या जातींचं जे स्वरूप जे आहे म्हणजे अगदी 4 वर्णांपासून तर अगदी शूद्र आणि अतिशूद्र वर्णापर्यंत जे काही ग्रुप बनलेले त्या ग्रुपच्या ज्या जाती बनलेल्या आहेत या जातींचं निर्मूलन करणे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट आहे. आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी बुद्ध धम्म हा पर्याय आहे. आणि बुद्ध धम्माची आचरण पद्धती ही तुमची अभिव्यक्ती आहे की आचरण करत असताना जातीवादाने नव्हे, वर्णवादाने नव्हे, लिंगवादाने नव्हे किंवा कोणत्याही अशा प्रकारच्या वृत्तीमुळे नव्हे, तर खऱ्या अर्थाने आपण एक मनुष्य म्हणून दुसऱ्या मनुष्याशी मनुष्याप्रमाणे मैत्री, प्रेम आणि करुणेने व्यवहार होणे खूप गरजेचे आहे. एक वेगळ्या पद्धतीची संवेदनशीलता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होणे खूप गरजेचे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्माच्याही पलीकडे सद्धम्म काय असतो याची मांडणी म्हणजे सामाजिक अभिरुचीची, सामाजिक समतेची आणि सामाजिक परिवर्तनाची जी मांडणी केली आहे ती सद्धम्म या टॉपिकमध्ये त्यांनी केली आहे. सद्धम्म बाबासाहेबांचं स्वयं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे जगातील बुद्धिझम मांडणाऱ्या लोकांसाठी. आज जगामध्ये सोशल एंगेज बुद्धिझमची मांडणी केली जाते आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ड्रॉप केल्या जातात आणि इतर लोकांच्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या जातात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची सोशल एंगेज बुद्धिझमची मांडणी ही जगामध्ये या मांडणीला तोड नाही, या सद्धम्म मांडणीला तोड नाही. आणि म्हणून या सद्धम्माच्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये त्या पद्धतीची भावना विकसित होणे गरजेचे आहे. त्या पद्धतीची समतेची, बंधुतेची, न्यायाची आणि स्वातंत्र्याची जर आपण भावना विकसित केली तर धम्म खऱ्या अर्थाने सद्धम्म पावतो असं मी म्हणतो. तर बाबासाहेब पुढे असं म्हणतात की याच कारणास्तव धम्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेची मान्यता दिल्यास तो जगू शकेल. जरी श्रेष्ठ व्यक्ती योग्य नसतात तरी समतेची त्याची वागणूक जर असेल तर तो योग्य पद्धतीने तो जगू शकेल. समाजाला जर कुणाची गरज असेल तर श्रेष्ठतम पुरुषाची आहे, योग्यतम पुरुषाची नव्हे. जो व्यक्ती श्रेष्ठ जीवन जगतो, श्रेष्ठ याचा अर्थ असा की त्याचं नीतीचं आचरण आहे, त्याचं एकमेकांना जिवंत ठेवत असताना त्या जिवंततेमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्याशी समरूप होऊन त्या गोष्टी इतरांना देण्याची ज्याची भावना आहे, इतरांना टिकवण्याची ज्याची भावना आहे, अशा पद्धतीचा व्यक्ती श्रेष्ठ आहे. परंतु इतरांवरती गुलामगिरी लादून, इतरांचं शोषण करून स्वतःचं पोट भरणं अशा पद्धतीची प्रवृत्ती ही खऱ्या अर्थाने योग्य प्रवृत्ती नाही. अशा पद्धतीच्या व्यक्तीचं कोणतंही काम या जीवन कलहामध्ये नसणे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी भगवान बुद्ध असतात की बुद्धांचा दृष्टिकोन हा आहे की धर्म समता शिकवत नाही तर तो स्वीकारणीय नाही असे ते म्हणतात. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा
अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा, अशा तऱ्हेच्या कर्मांचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले की स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा. अशा पद्धतीची सामाजिक प्रवृत्ती आजही आहे. स्वतःला सुखी करण्यासाठी इतरांना दुःखी करतात, इतरांना त्रास देतात, इतरांच्या आर्थिक गोष्टींचा वापर आपली प्रगती करण्यासाठी लोक करतात, किंवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतः दुःखी व्हा, अशा पद्धतीने लोक जीवन जगतात. अशा पद्धतीची मांडणी बुद्धांची नाही. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, स्वतःला आणि दुसऱ्याला दुःखी करा, अशा पद्धतीचंही कर्म माणसाने करू नये. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही विश्वास ठेवाल तर नक्कीच ठेवणार नाही. जो धर्म आपल्याला सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणत्याही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो, तोच धर्म श्रेष्ठतम आहे. जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करतात त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सतप्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. म्हणून बुद्धांचा जो धम्म आहे हा न्यायप्रधान धम्म आहे. माणसाच्या सत्प्रवृत्तीतून तो उद्भवलेला आहे आणि या सत्प्रवृत्तीची जोपासणे प्रत्येक माणसाने करणे गरजेचे आहे. कारण की सध्याच्या काळामध्ये याची नितांत गरज आहे. आपण अनेक ठिकाणी अनेक प्रकारे अनेक भाषणं देत असतो, प्रवचने देत असतो किंवा चर्चा करत असतो. फार मोठे मोठे विद्वान लोक एकमेकांशी मोठ्या मोठ्या गोष्टींची चर्चा करत असतात. बाबासाहेबांनी काय लिहिलं, काय वाचलं, ते कुठे गेले, कशा पद्धतीने त्यांनी जीवन जगलं, कशा अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी कशा पद्धतीने समाजाला एका विकासाच्या टप्प्यावरती आणलं, त्यांनी बुद्ध धम्मामध्ये काय काय लिहिलं, काय कशा पद्धतीने बुद्ध धम्म आहे, त्यांचे ग्रंथ साहित्य किती आहे, या सगळ्या गोष्टींची मांडणी आज लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही मांडणी करत असताना प्रॅक्टिकली जे जीवन आहे ते मात्र कुठेतरी उदास दिसतं. प्रॅक्टिकली जीवनामध्ये ते कुठेच दिसत नाही. कारण प्रॅक्टिकली लोक फक्त एकमेकांशी चर्चा, भाषण आणि एक प्रकारे अशा माहिती आदान प्रदान करण्याचा कार्यक्रम करत असतात. परंतु प्रॅक्टिकली जीवनामध्ये आपण काय, आपलं कॉन्ट्रीब्युशन काय देतो, आपण प्रॅक्टिकली जीवनामध्ये कसं जगतो, आपल्या जीवनामध्ये तितकी समज किंवा तशा पद्धतीची ज्ञानाची प्रक्रिया निर्माण होत चालली का नाही चालली, याचं आपण पर्यवेक्षण पण करत नाही. हे प्रत्यक्ष आपण अनुभवत पण नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपण बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तो सर्व जाती धर्मामध्ये आपण करणे गरजेचंच आहे. परंतु त्याच्यासोबत धम्म रुजवण्याची प्रक्रिया देखील होणे गरजेचे. लोक धम्म न रुजवता फक्त एकमेकांना माहिती सांगण्यामध्ये आपला वेळ जो आहे तो वाया घालवत आहे. धम्म हा खऱ्या अर्थाने आपल्या वास्तविक जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. जरी आपण शांत बसलो तर शांततेत देखील तुमचा एक वेगळा संदेश लोकांना प्राप्त झाला पाहिजे. परंतु आपली शांतता, आपली मौन किंवा आपली एक प्रकारे जीवन जगण्याची पद्धती लोकांना इम्प्रेस न करता लोक आपल्यापासून दूर दूर जातात, अशा पद्धतीची होत चाललेली आहे. खरं तर बुद्धांनी फार मोठा संदेश दिलेला मैत्रीचा. मैत्रीची भावनेची अभिवृद्धी करणे ही काळाची गरज आहे. मैत्री याचा अर्थ फ्रेंडलीनेस. मैत्री ही प्रेम किंवा ज्याला आपण लव म्हणतो याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. कारण मैत्रीमध्ये कोणताही हेतू म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीकडून फायदा आहे म्हणून त्याशी मैत्री केली जात नाही. बुद्ध धम्मातील जी मैत्री आहे ती सर्व लोकांना त्यांच्या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी ही मैत्री विकसित केलेली. मैत्री एक प्रकारची भावना आहे, एक फिलिंग आहे, प्रॅक्टिस आहे. मैत्री इथे दुसऱ्याला मदत करण्यामध्ये आनंद आणणारी स्थिती आहे. मैत्री याचा अर्थ दुसरं आपल्या कामामध्ये उपयोगी पडत आहे म्हणून त्याच्याशी आपण मैत्री करतो. तर अशा प्रकारची मैत्री ही एक विशिष्ट हेतू ठेवून, लोभ ठेवून केलेली मैत्री आहे. तर अशा प्रकारची मैत्री कोणत्याही कामाची नाही. आपण जी मैत्री आहे ती माणसाला त्याच्या सगळ्या मानसिक ज्या न्यूनगंडाच्या स्थिती आहेत किंवा मानसिक ज्या मनोप्रवृत्ती ज्या आहेत त्याच्या प्रवृत्तीमध्ये आपण स्पर्धा करतो, महत्वाकांक्षा ठेवतो किंवा ईर्ष्या करतो किंवा निंदा करतो किंवा एकमेकांच्या प्रती आपण न्यूनगंडाने भरलेला असतो. आपण किती श्रेष्ठ आहोत, आपण किती मोठे आहोत, आपण किती चांगलं बोलतो, आपण किती लोक आपल्याला ओळखतात, किती प्रसिद्धी आपल्याला आहे, अशा पद्धतीची भावना ज्याच्या मनामध्ये तयार होत असते तर तो तशा प्रकारचा व्यक्ती न्यूनगंडाने भरलेला असतो
आणि सगळा समाज हा न्यूनगंडाने भरलेला असतो. म्हणजे फक्त विशिष्ट समाजाबद्दल बोलतो अशातला भाग नाही. संपूर्ण मानव समाज जो आहे, म्हणजे फ्रेडरिक नीत्शे ह्या मोठ्या फिलॉसॉफरनी जी सायकोलॉजीची मांडणी केलेली आहे फिलॉसॉफीच्या माध्यमातून, त्याचं एक खूप सुंदर पुस्तक आहे विल टू पॉवर. याच्यामध्ये त्याने सांगितले की माणूस पॉवरसाठी कशा पद्धतीने तो न्यूनगंडाने भरला जातो. त्याच्यानंतर जी वेगळी मांडणी सायकोलॉजीमध्ये केलेली आहे ती ॲडलर नावाच्या पॉलिटिकल सायन्सच्या सायकोलॉजिस्टने केलेली आहे, सोशल सायन्सच्या सायकोलॉजिस्टने केलेली आहे. आणि ही एकंदरीत स्वतःला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्सने भरलेले जे अनेक लोक आहेत ते इतरांना डॉमिनेटेड करत असताना त्यांच्या म्हणजे डॉमिनेटेड होणाऱ्या लोकांमध्ये कशा पद्धतीने इन्फेरिटी कॉम्प्लेक्स माइंड न्यूनगंडाचं विज्ञान कसं भरलं जातं आणि त्या न्यूनगंडातून ते एकमेकांची ईर्षा आणि एकमेकांमध्ये स्पर्धा कशा करायला लागतात. तर या सर्व मानसिक ज्या प्रवृत्ती आहेत या सर्व मानसिक प्रवृत्तीतून समूळ नष्ट होण्यासाठी भगवान बुद्धांनी मैत्रीची भावना करायला सांगितली. मैत्री हे सर्वोच्च उच्च अशा पद्धतीचं विज्ञान हे बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांनी धम्मामध्ये त्याला जोडलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, एका वाक्य त्या सद्धम्म म्हणून सांगत असताना म्हणतात की जेव्हा प्रज्ञा आणि करुणेपेक्षा मैत्री ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट सिद्ध होते त्यावेळेस धम्म जो आहे तो सद्धरूप पावतो. आपण देखील आपल्या जीवनामध्ये मैत्रीची भावना वृद्धी केली पाहिजे. म्हणून नाही तर प्रॅक्टिकली मैत्रीचा शोध हा अंतर्गत मनात आपण प्रथम घेतला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट हे आपण डाऊटफुली शोध घेण्याच्या मानसिक प्रवृत्तीतून त्याचा शोध घेतला पाहिजे. कुणीतरी सांगितलंय, कुणीतरी बोललंय, कुणीतरी लिहिलंय म्हणून त्याच्यावरती फक्त श्रद्धा न ठेवता आपण प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. कारण की पूर्वीचा जो काही लोकांचा समुदाय जो होता हा फक्त श्रद्धेने जीवन जगत होता. श्रद्धा असणारी जी लोक आहेत ती प्रत्येक गोष्टीवरती श्रद्धा करतात, विश्वास ठेवतात आणि पुढे चालतात. जितकी श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या आधारे बनलेला समाज जो असेल तर तो समाज त्या फक्त आदर्शमध्ये अडकून जातो आणि त्या आदर्शांच्या आधारे तो प्रोटेक्शन पाहतो स्वतःचं. परंतु अशा प्रकारच्या प्रोटेक्शनवादी समाजामध्ये फार मोठी वैचारिक क्रांती होऊ शकत नाही. जे पूर्वी घडलेले आहेत ते आपण सोडून दिले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा नव्याने आपण शोध घेतला पाहिजे. शोध घेण्याची प्रवृत्ती ही खऱ्या अर्थाने आपण विकसित केली पाहिजे. परंतु शोध आपण कधी घेऊ शकतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ही प्रत्येक गोष्ट अंतर्गत स्थितीमध्ये जसं एक विज्ञानाची भूमिका असते त्या विज्ञानाच्या भूमिकेतून प्रत्येक गोष्ट डिस्कवर केली जाते तसं आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ही शोधणे गरजेचे आहे. याचा अर्थ जे जे काही धम्माविषयी आपण वाचतो, जे काही सामाजिक तत्व आपण वाचतो तर ती तत्व कशी निर्मित झाली, ते धम्मामधल्या गोष्टी कशा आल्या याचा शोध घेणे. याचा अर्थ काय की त्यातली जी काय अंतर्गत प्रवृत्ती आहे त्या अंतर्गत प्रवृत्तीला जाणणे आणि त्या पद्धतीने व्यवहार वाढवणे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शोध घेता तेव्हा ते पुस्तकातली गोष्ट न राहता ती गोष्ट तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असते आणि अशा प्रकारचा अविभाज्य भाग जेव्हा तुम्ही स्वयंभूत होऊन शोधता तेव्हा खऱ्या अर्थाने ते तुमचं होऊन जातं. ते पुस्तकातलं किंवा ते दुसऱ्या कुणाचे विचार आहेत याच्याशी त्याचा संबंध राहत नाही. ते तुमचं होतं, ते तुमचं ज्ञान बनलं जातं, ते तुमची प्रज्ञा बनली जाते आणि अशा पद्धतीने ज्ञानाची आणि प्रज्ञेची आपण जोपासना करणे खूप गरजेचं आहे. म्हणून विज्ञानवादी भूमिका म्हणजे काय, जे विज्ञानवादी लोकांनी शोधून काढले त्याच्यावरती ब्लाइंडली विश्वास करणं म्हणजे विज्ञान नसतं. विज्ञान म्हणजे आपणही आपल्या अंतर्गत मनामध्ये प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्याची वृत्ती निर्माण करणे गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपला प्रयोग करणे खूप गरजेचं आहे. तर इतकंच या निमित्ताने मी बोलतो की धम्माला श्रद्धानुभव प्राप्त होण्यासाठी की धम्माने माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. समता ही अत्यंत महत्वाचं तत्व आहे. हे भारताच्या संविधानामध्ये आणि हे बुद्ध धम्माचं अत्यंत महत्वाचं तत्व आहे. समता याचा अर्थ कुणी उच्च पण नाही, कुणी नीच पण नाही. सर्व लोक जे आहे ही युनिक आहे, सर्व लोक जे आहेत ती समान आहे. कुणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय वैश्य अशा वर्णाचं पण नाही. ज्यांनी त्याची मांडणी केलेली आहे ती चुकीची मांडणी आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि धम्माच्या आधारे ते आपल्याला सिद्ध करता येतं. ज्याप्रमाणे अनेक नद्या या समुद्राला येऊन मिळतात आणि समुद्राला येऊन समुद्रात त्याचं अस्तित्व विलीन होतं आणि एक महासागर बनला जातो, तशा पद्धतीने बुद्ध धर्मामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येतात तर त्यांचा एक
सागर बनला जातो आणि या महासागरामध्ये एकच प्रकारची टेस्ट त्या महासागराला येते आणि ती टेस्ट जी असते ती तुम्ही महासागर कुठूनही टेस्ट करा, एकच प्रकारची त्याला टेस्ट असते. अशा प्रकारची एक वेगळी टेस्ट निर्माण करण्याचं काम धम्म करत असतो. म्हणून समता खूप महत्वाची. या समतेच्या भावनेची वृद्धी करा. आपण अनेक लोक या काळामध्ये, वर्षावासाच्या काळामध्ये अनेक गोष्टी या बुद्ध धर्माच्या सांगतात, परंतु त्या सांगत असताना कोणती कोणती तत्व हे विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती बोलत असतो हेही पाहणे खूप गरजेचे आहे. फक्त श्रद्धा, दान, धर्म इतकाच धर्म नाहीये. कारण की दान करणे किंवा श्रद्धा निर्माण करणे किंवा शील पालन करणे इतकंच धम्म संकुचित नाही. धम्म खूप वास्ट आहे आणि या वास्ट धम्माला समग्र रूपाने जाणण्याचा आपण प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. सांगणे महत्वाचं नाही, शिकणे खूप महत्वाचं आहे. कारण शिकण्यातच खऱ्या अर्थाने विज्ञान आहे, शिकण्यातच खऱ्या अर्थाने प्रज्ञा आहे, विजडम आहे आणि खऱ्या अर्थाने जीवन पद्धती. धन्यवाद. जय भीम.